ईश्वराजवळ भगवंताजवळ केव्हाच संपत्तीची मागणी करू नका. भगवान जवळ जर मागायचं असलं तर कुटुंबामध्ये संप मागा. पती आणि पत्नीमध्ये संप जर असला, दोघांमध्ये एकता जर असली तर संपत्ती लक्ष्मी आपोआप येईल. पती पत्नी मध्ये जर संप नसला तर आलेली लक्ष्मी पण निघून जाते. आज सुधामा आणि सुशीला यांच्याजवळ लक्ष्मी नव्हती, संपत्ती नव्हती. 2-2, 4-4, 5-5 दिवसापर्यंत भोजन न मिळत होतं, पण दोघांच्या जीवनामध्ये संप, कुटुंबामध्ये संप जर असला, दुनियामध्ये अनेक परिवारांचा मी अनुभव केलेला आहे. अनेक हरिभक्तांच्या घरी देश विदेशामध्ये आम्ही राहिलेलो आहे. पती आणि पत्नींचा व्यवहार, दोघांचं मन हजारो गृहस्थांच्या घरी जाऊन मी पाहिलेला आहे. पण भक्तांनो, दिव्य संसार आम्हाला इथे जळगाव मध्ये प्रमोद शेठच्या इथे पाहायला मिळाला. 25 वर्ष लग्नाला झाले, 25 वर्ष लग्नाला झाले, पण अजून 1 वर्ष लग्नाला झालं असेल असा दोघांमध्ये प्रेम आहे. भगवंताची ज्याच्यावर कृपा असली त्याच्या जीवनामध्ये असा प्रेम मिळत असतो. संपत्ती मिळवणं ते कठीण नाही, पैसे मिळवणं ते कठीण नाही, संप मिळवणं ते कठीण आहे. भगवंताजवळ दोघं हात जोडून आणि कुटुंबामध्ये संपाची मागणी करा. संप असला, आपण 8व्या स्कंदामध्ये समुद्र मंथनची कथा ऐकली. देव आणि दानव यांनी समुद्र मंथन केलं, अमृतचा कुंभ आला. अमृतचा कुंभ दैत्यांच्या हातामध्ये होता, राक्षसांजवळ होता, तरी सुद्धा ते पान करू शकले नाही, कारण त्यांच्यामध्ये संप नव्हता. हातामध्ये अमृत आल्यावर झगडू लागले. तो म्हणतो आधी मी पेतो, आधी मी पेतो. हातामध्ये अमृतचा कुंभ असल्यावर सुद्धा ते पान करू शकले नाही, कारण त्यांच्यामध्ये संप नव्हता. म्हणून भगवंताजवळ संपत्ती मागण्याच्या ऐवजी संप मागा. ज्या कुटुंबामध्ये संप नाही, बाप दादांनी 100 बिघे जमीन आणली असली तरी जर भावांमध्ये संप नसला, दोघं भावांमध्ये जर संप नसला तर 100 बिघे जमीन पण टिकत नाही. आणि संप असला तर लक्ष्मी नसली तरी सुद्धा लक्ष्मी येत असते. सुदामा आणि सुशीला या दोघांच्या जीवनामध्ये संप होता. एक दिवस सुशीलाला 1 वर्षासारखा वाटत होता. सकाळ झाली म्हणजे लहान लहान 4-4, 5-5, 7-7 वर्षाचे जे बाळक धावत धावत यायचे, आई आई भूख लगी है कुछ खाने को दे दो, आई भूक लगी है कुछ खाने को दे दो. 2-2, 4-4 दिवसाच्या जुनी जे भाकर राहायची ते भाकरचा एक तुकडा घेऊन, भाकरचा तुकडा घेऊन आणि आई त्या मुलाच्या हातात द्यायची. मुलगा म्हणायचा की आई हा तुकडा दिला, पण या कशासोबत मी खाऊ, या तुकड्याला मी कशासोबत खाऊ. त्यावेळी खेड्यांमध्ये चटणी पाट्यावर वाटत असतात, शहरांमध्ये तर नाही वाटता, मिक्सर मध्ये करतात.
चटकोर भाकरीचा तुकडा ते आई त्या पाट्यावर नेऊन आणि पाट्याशी लावून त्यामध्ये राहिलेली जे तिखास तो तुकडा मुलांना द्यायची. सुशीला अनेक वेळ रडून पडायची. एक वेळी सुशीलाने सुदामाचे हात पकडले की स्वामीनाथ, माझ्यासाठी नाही पण या लहान लहान बाळकांसाठी तुम्ही भिक्षा घेण्यासाठी जा, माझ्यासाठी नाही. लहान लहान बाळकांसाठी भिक्षा याचना करण्यासाठी जा. आणि सुदामा ज्यावेळी भिक्षा घेण्यासाठी जात होते, सुदामा भिक्षा घेण्यासाठी ज्यावेळी जात होते, पोरबंदरच्या गलीमध्ये घरोघरी जात होते, भिक्षांदेही बोलायचे, तर घरामधून आवाज यायचा, सुदामा, तुझ्यामध्ये जर ताकद नव्हती तर लग्न तू का केलं? एक दिवशी सुदामाचा हात पकडून आणि सुशीला भगवंताला दोष देऊ लागली की हे प्रभू, आम्ही काय असं पाप केलेलं आहे? हे प्रभू, आम्ही मनाने पण कोणाचं खराब केलेलं नाही, संकल्प पण केलेला नाही की याचा खराब हो, तर एवढं दुःख आमच्या जीवनामध्ये का? सुदामा चरित्राची कथा समजवते. जीवनामध्ये केव्हा दुःख जर आलं, जीवनामध्ये केव्हा दुःख जर आलं तर आपल्या जीवनाच्या मागचे पान उघाडून पहा. महाराजा दशरथ ज्यावेळी मृत्यूशय्येवर पडले होते, माँ कौशल्य आणि सुमित्रा दोघं राण्या उभ्या होत्या. दशरथजी भगवंताला दोष देऊ लागले, माँ कौशल्य भगवंताला दोष देऊ लागले. 4 मुलं असल्यावर सुद्धा पाणी देण्यासाठी एकही मुलगा नाही. महाराजा दशरथ यांनी कौशल्याचा हात पकडला की देवी, ईश्वरला दोष देऊ नको, बघ समोरच्या भिंतीवर मला एक दृश्य दिसत आहे. श्रवणचे आई वडील मला दिसत आहे. श्रवणच्या आई वडिलांनी मला शाप दिला होता, 4 मुलं असल्यावर सुद्धा एकही हजर राहणार नाही. जीवनामध्ये जर दुःख आलं तर भूतकाळाला खोलून पहा. पण आपली प्रकृती अशी असते, काही चांगलं काम केलं तर मनुष्य छाती ठोकून म्हणत असतो की हे काम मी केलं, हे काम मी केलं. आणि काम जर खराब झालं तर तो टोपला दुसऱ्याच्या डोक्यावर टाकत असतो. आज सुशीला भगवंताला दोष देत होत्या. सुदामाने सुशीलाचा हात पकडला की देवी, ईश्वराला दोष देऊ नको, बघ समोरच्या भिंतीवर मला एक दृश्य दिसत आहे. गुरु सांदीपनीचा आश्रम, क्षिप्रा नदी मला दिसत आहे. सुदामाने सर्व हकीकत सांगितली. श्रीकृष्ण, बलराम आणि मी, आम्ही तिघ गुरु सांदीपनीच्या आश्रमामध्ये शिक्षण घेत होतो. पावसाळ्याचे दिवस होते. गुरु मातांनी आम्हाला 3 मुठी फुटाणे दिले होते. आम्ही जंगलामध्ये समीद काष्ट घेण्यासाठी गेलो. 3 मुठी तिघांचे फुटाणे माझ्या जवळ होते. खूप पाऊस पडला, वारा सुटला, आम्ही तिघ झाडावर चढून गेलो. मला भूक लागली, मी ते फुटाणे खाऊ लागला. 3 मुठी फुटाणे मी खाल्ले. कृष्णाने मला विचारलं की आवाज कशाचा येत आहे? सुदामाने जबाब दिला की कन्हैया, पाऊस पडत आहे, थंडी आहे, म्हणून माझे दात कापत आहे, दात एक दुसऱ्याला लागत आहे, त्याचा आवाज येत आहे. असं सांगितलं नाही की मी फुटाणे खात आहे. झाडावरून खाली उतरले, पाऊस बंद झाला. श्रीकृष्ण भगवान सुदामाला म्हणू लागले की सुदामा, आईने आपल्यासाठी फुटाणे दिले होते, मला भूक लागली आहे, तू फुटाणे दे.
सुदामा म्हणतो की पावसामध्ये ते गाठोडी सुटून गेली, फुटाणे सांडावून गेले. कन्हैयाने मनामध्ये विचार केला, सुदामा एकतर माझ्या भागाचे फुटाणे तू खाऊन गेला, माझ्या बागाचे फुटाणे खाऊन गेला आणि वरतून खोटं बोलतो. सुदामा चरित्र आपल्याला समजवते. एक मुठी फुटाणे सुदामाने खाल्ले, दुसऱ्याच्या भागाचे एक मुठी फुटाणे खाल्ले तर सुदामाची दशा काय झाली. आपण दुसऱ्याचा भागाचं घेऊन घेतो, आपली काय स्थिती होईल. एक मुठी फुटाणे फक्त सुदामाने भगवंताच्या भागाचे खाल्ले तर जीवनामध्ये दरिद्रता आली, जीवनामध्ये गरिबी आली. कृष्णाचं नाव ऐकताच सुशीलाने हात जोडले की स्वामीनाथ एक काम करा. कृष्ण आता द्वारकाचा मालिक आहे, द्वारकाधीश आहे. एक काम करिये, तुम्ही तुमच्या मित्राला भेटण्यासाठी जा. सुदामाने नाही सांगितलं की देवी अशा परिस्थितीमध्ये जर मी गेलो, अशा परिस्थितीमध्ये जर मी गेलो तर त्यांना असं वाटेल की हा माझ्याजवळ भीक मागण्यासाठी आलेला आहे. गरिबीमध्ये पण सुदामाची खुमारी होती. मित्राच्या नात्याने मी भगवंताजवळ भीक मागणार नाही. देखिए सुदामा की कितनी खुमारी थी. मित्र नात्याने मी सुदामा कृष्णाजवळ भीक मागणार नाही. सुशीला सुदामाला म्हणू लागल्या की स्वामीनाथ भीक मागण्यासाठी नाही, मदत घेण्यासाठी नाही, लेकिन आपके वो मित्र है, भेटण्यासाठी तर जा. सुशीलाने जबरदस्तीने सुदामाला तयार केलं. सुदामा द्वारका जाण्यासाठी तयार झाले. सुशीलाने विचार केला की भगवंताच्या दर्शनासाठी जायचं, एक काम करा, काहीतरी भेट घेऊन जा. सुदामा तुम्ही जाऊन राहिले आहे, भगवंतासाठी काहीतरी भेट घेऊन जा. सुशीलाने 3 मुठी पोहे एक फाटक्या जुन्या कपड्यामध्ये बांधून आणि ते पोटली सुदामाला दिली. 3 मुठी पोहे सुदामाजवळ दिले आणि सुदामाला सांगितलं की हे श्रीकृष्णाला माझं नाव सांगून आणि द्यायचे. सुदामाच्या शरीरावर पण कपडे फाटलेले होते. ते 3 मुठी पोह्यांची गाठोडी घेऊन आणि सुदामा पोरबंदरच्या बाहेर आला. विचार करू लागला की पोरबंदरून द्वारका मी पोहोचेल की नाही. शरीर एकतर सुकलकडी होऊन गेलेलं होतं. कितीतरी दिवसांपासून अन्न खाल्लेलं नव्हतं, म्हणून शरीर सुकावून गेलं होतं. पोरबंदरच्या गावाबाहेर येऊन डोळे बंद केले, विचार केला की द्वारका मी कसा पोहोचेल. डोळे बंद केले आणि डोळे उघडले तर पोरबंदर अदृश्य होऊन गेलं. समोर एक सुंदर सुवर्णाची द्वारका दिसू लागली. एक मनुष्य तिथून जात होता. त्याला विचारलं की अरे हे कोणतं नगर आहे, हे कोणतं नगर आहे. त्याने सांगितलं हे श्रीकृष्ण परमेश्वराची द्वारका आहे. सुदामा विचार करू लागला, मी डोळे बंद केले पोरबंदर मध्ये आणि द्वारका पोहोचून गेलो. तिथे कृष्णाची नगरी कुठे आहे. सुदामाला मनामध्ये अनुभूती झाली. दरेक भक्तांना माझी विनंती आहे, सुदामा चरित्रानंतर पण कथा चालू राहणार आहे. कोणीही स्वतःच्या जागेहून उभं व्हायचं नाही. सुदामा द्वारकाच्या दरवाजाजवळ पोहोचला आहे. कोणीही सभामधून उभं व्हायचं नाही. आणि सुदामाची जोडी घेऊन जे स्वयंसेवक सभामध्ये येतील, झोळीमध्ये जे टाकतील
सुदामाला जे प्राप्ती झाली ते त्यांना प्राप्ती होईल आणि जे नाही टाकणार त्यांची स्थिती सुदामासारखी होईल. भक्तांनो, भगवान द्वारकाधीश खूप दयाळू आहे. तुम्ही द्या की नको द्या, भगवान कोणाला सुदामा सारखं बनवत नाही. सुदामानी भगवंताच्या भागाचे जे 3 मुठी फुटाणे खाल्ले होते ते बाद करण्यासाठीच भगवंतानी सुशीलाला प्रेरणा दिली होती की 3 मुठी पोहे तू सुदामा सोबत पाठव. सुदामा द्वारकाच्या दरवाजाजवळ येऊन आणि द्वारपाळांना विनंती करतात, देखो ये गरीबी कहाँ किसी कृष्ण के दर पे विश्वास लेके आया. मेरे बचपन का यार है मेरा शाम, यही सोच कर मैं आंसू करके आया. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा करीब आ गया है, कि दर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से
सुदामा चरित्र पाहून सुदामा भगवंताच्या आसनावर भगवंताने सुदामाला बसवलं. सुदामाचे चरण धुतले. सुदामाला कन्हैया विचारू लागलं कि आपकी शादी हुई कि नहीं हुई. सुदामा बोले हाँ शादी हुई, 4 बच्चे भी है. सुदामाला कन्हैया म्हणू लागले की मला तर तू लग्नामध्ये बोलवलंच नाही. सुदामा मनामध्ये विचार करतो मी 1 लग्न केलं, तू 16,108 केले, मला बोलवलं. सुदामा माझ्या वहिनीने माझ्यासाठी काही दिलं आहे. सुदामा ते पोह्यांची गाठोडी बगल मध्ये लपवत होते. कन्हैयाची नजर पडली द्वारकाधीशची की माझ्या वहिनीने काहीतरी दिलं असेल आणि तू बगल मध्ये काय लपवत आहे. माझ्या वहिनीने माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल. सुदामाला शरम येत होती की एवढा मोठा थाट माट आणि हे पोहे मी त्याला देऊ. द्वारकाधीशनी जबरदस्तीने पोहे घेतले. 1 मुठी पोहे घेऊन स्वतःच्या तोंडामध्ये ठेवून संकल्प केला. समग्र अष्टसिद्धी नवनिधी. 1 मुठी पोह्यांमध्ये संकल्प केला अष्टसिद्धी नवनिधी सुदामाच्या चरण मध्ये जाओ. दुसरी मुठी पोहे खाऊन आणि संकल्प केला सर्व दास्या त्याच्या दास्या बनून जाओ. 3री मुठी पोहे घेतले. रुक्मिणीला असं वाटलं की 3री मुठी पोहे खाल्ले तर आम्हाला पण सुदामाच्या घरी दास्या बनवून देईल. सुदामा आणि कृष्ण या दोघांची जी मित्रता हे पाहून अष्टपटराण्यांना पण आश्चर्य वाटलं. सुदामा चरित्र आपल्याला समजवतो व्यक्तीची महत्ता सद्गुणांनी असते. व्यक्तीची महानता संपत्ती के सत्ताने नसते. एक गावामध्ये 2 लहान 5 वर्षाचे मुलं सोबत शिक्षण घेत होते. व्यक्तीची महत्ता कशामध्ये असते. दोघं 5 वर्षाचे 1ली पासून 5वी पर्यंत सोबत शिक्षण घेतलं. 6वी मध्ये एक नपास झाला आणि एक पास झाला. जो नपास झाला होता त्याचा पिता म्हणतो की अरे तुम्ही दोघं सारखेच होते, दोघांना एक सारखे मार्क येत होते, या वर्षी तू नपास का झाला. सोबत शिक्षण घेतलं, सोबत ट्युशनला जात होते, तो पास झाला, तू नपास का झाला. 2021व्या सदीचं ते बाळक बुद्धिशाळी बाळक होतं. त्याने पिताला समोर प्रश्न केला कि पिताजी मैंने ऐसा सुना है कि आपका और गांधी जी का जन्म साथ में हुआ था. आप और गांधी जी साथ में पढ़े थे, साथ में कॉलेज किया था. गांधी जी को पूरी दुनिया पहचानती, आपको क्यों कोई पहचानता नहीं. गांधी जी के पास क्या संपत्ति थी, पैसे वाले थे, आप साथ में पढ़ते थे, उसको पूरी दुनिया पहचानती, आपको क्यों कोई नहीं पहचानता. व्यक्तीची महत्ता
सद्गुणांनी असते. सुदामा भले गरीब होता पण त्याचे सद्गुण होते. भगवंताने 2 मुठी पोहे खाऊन सुदामाच्या कपाड्यामध्ये जो टीका लावला त्यामध्ये श्री क्षय लिहिलेला होता. मध्ये भगवंताने 2 टीके लावून स्त्री अक्षय असं करून दिलं की तुझ्या जीवनामध्ये स्त्री म्हणजे लक्ष्मी खुटणार नाही. सुदामावर भगवंतानी दया केली. सुखदेवजी महाराजांनी सुदामाचं दिव्य चरित्र परीक्षितजीला ऐकवून आणि सांगितलं की भगवान दयाळू आहे, भगवान कृपाळू आहे. सुदामा चरित्रावरून आपल्याला पण माहिती पडतं की प्रत्येक जीवात्मा स्वतःच्या कर्मांनी दुखी असतो. भक्तांनो, सुदामा चरित्रानंतर दशम स्कंदामध्ये 1 अध्यायामध्ये कुरुक्षेत्रामध्ये सर्व यादव एकत्रित झाले ते कथा सांगितली. दुख डरवो नहीं हिम्मत मारवे जीवन में थोड़ी हंकार दुख डरवो नहीं हिम्मत मारवे जीवन में होड़ी हंकार प्रभु दिन सौंपी सुख दुख को आवे संसार भावधरी भजवा भगवान सुख दुख को आवे संसार कोई दिन मिष्टान मरे भोजन मन भावता कोई दिन मिष्टान मरे भोजन मन भावता कोई दिन विभीजनो निमंत्रण आवता कोई दिन नहीं जनो निमंत्रण आवता कोई दिन खाए उपवास सुख दुख को आवे संसार सुंदर सुदामा चरित्रावरून आपल्याला माहिती पडतं की दुःखामध्ये पण भगवान आपली कशी सहाय करत असतो. दुःखामध्ये पण ईश्वर आपली सहाय करत असतो. जो पीतांबर दिया था वो भी वापस ले लिया. सुदामाच्या मनामध्ये जराही शोक झाला नाही. देऊन पण भगवंतानी परत घेऊन घेतलं. भक्तांनो, दिव्य दशमस्कंदाची कथा 1 अध्यायामध्ये सुभद्रा हरणची कथा, 1 अध्यायामध्ये वेदस्तुतीची कथा, 1 अध्यायामध्ये सर्वात श्रेष्ठ भगवान विष्णू आहे ते कथा सांगून शेवटच्या अध्यायामध्ये संक्षेपामध्ये कृष्ण कथा सांगून दशमस्कंदला विराम, दशमस्कंद रूपी पुष्प भगवंताला समर्पित करून 11 आणि 12 11वा आणि 12वा स्कंद, 11व्या स्कंदामध्ये आणि 12व्या स्कंदामध्ये यदु संहाराची कथा आहे. भगवंताच्या स्वधाम गमनाची कथा आहे. 11 स्कंदामध्ये सुरुवातला ज्ञानाची कथा आहे. 11 स्कंद म्हणजे ज्ञानाने भरलेला हा स्कंद आहे. निमी राजा यज्ञ करत होते, तिथे 9 योगेश्वर आले. निमी आणि 9 योगेश्वरांचा दिव्य संवाद आहे. त्यानंतर नारदजी येऊन आणि वसुदेव आणि देवकीला दिव्य ज्ञान देतात, ते कथा सांगितली.
पिंडारकच्या ऋषींचा यादव कुमारांना शाप झाला, त्या शापामधून एकच फक्त उद्धवजी बचले. उद्धवजीला भगवान द्वारकाधीश यांनी दिव्य भागवती ज्ञान दिलं आणि ते ज्ञान या पृथ्वीवर त्याचा तुम्ही प्रचार करा अशी आज्ञा देऊन आणि भगवंताच्या स्वधाम गमनाची दिव्य एकादश स्कंदामध्ये कथा आहे. भक्तांनो, एकादश स्कंदाची जे दिव्य कथा, करुण कथा, परमात्माचे जन्म, कर्म आणि अंतर्ध्यान या तिघ लीला अति दिव्य आहे. अंतर्ध्यान स्वधाम गमनची जे लीला ते अति करुण लीला आहे. त्या करुण कथाकडे आपल्याला जायचं नाही. या भागवत सप्ताहामध्ये जळगाव शहरामध्ये जे कन्हैयाचं प्रागट्य झालं, त्या कन्हैयाला कायमसाठी आपण जळगाव मध्ये ठेवू. इसलिए दशम स्कंद सोबत आपण एकादश आणि द्वादश स्कंदाच्या कथाकडे जायचं नाही. एकादश स्कंद रूपी पुष्प भगवंताला समर्पित करून द्वादश स्कंदामध्ये कलियुगाचं वर्णन केलेलं आहे. कलियुगामध्ये कोणाकोणाचं राज्य येईल ते सांगून आणि सुखदेवजी महाराज परीक्षितजीला म्हणतात की राजन, जोपर्यंत मी या सभामध्ये आहे तोपर्यंत तक्षकची ताकद नाही की तक्षक इथे येऊ शकेल. आता जर तुला काही ऐकायचं असलं तर सांग. 7व्या दिवसची संध्याकाळ होती. राजाने हात जोडले. गुरुदेव, मी आता कृतकृत्य झालेलो आहे. ह्याच देहाने मी भगवंताच्या धामामध्ये जाईल अशी मला अनुभूती होत आहे. सुत पुराणे शौनकादिकांना म्हणतात की हे ऋषी मुनी, सुखदेवजी महाराजांनी तिथून विदाय घेतली. आकाशामधून विमान आलं. एक बाजूला तक्षक नाग आला. तक्षक नाग राजाच्या शरीराला दंश करेल त्यापूर्वी राजाच्या शरीरामधून दिव्य देह निघून आणि विमानामध्ये बसून महाराजा परीक्षित भगवंताच्या धामामध्ये त्या मृतदेहाला तक्षक येऊन आणि दंश करतो. सुत पुराणी शौनकादिकांना दिव्य हे भगवंताचे चरित्र ऐकवून आणि म्हणतात, आता जर तुम्हाला काही ऐकायचं असलं तर सांगा. शेवटच्या श्लोकामध्ये सुत पुराणी म्हणतात, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनम तम नमामि हरिं परम. भगवंताच्या नामस्मरणासह सुत पुराणींनी वारंवार नामस्मरणाला वंदन करून आणि द्वादश स्कंद रूपी पुष्प भगवंताला समर्पित करून द्वादश स्कंदाची समाप्ती इथे आपण जाहीर करू. भक्तांनो, कथाची समाप्ती जाहीर करू त्यापूर्वी आमच्या दोघं वक्तांचं सर्वांना निवेदन आहे. सात दिवसापासून एवढ्या गर्मीमध्ये पण बसून तुम्ही सर्व कथा ऐकत आहे, म्हणून सर्वात आधी सर्व श्रोत्यांना आमच्या दोघांचे लाख लाख वंदन आहे. कारण की आपल्या कथेचा समय असा होता, गर्मीचा प्रारंभ व्हायचा आणि कथा सुरू व्हायची. संध्याकाळचे 5-6 वाजले म्हणजे आपण कथा पूर्ण करत होतो. भक्तांनो, 7 दिवसापासून या मंडपामध्ये भागवतासारखा महाग्रंथ, समुद्रासारखा विशाळ ग्रंथ, अल्प ज्ञानाने जर त्यामध्ये काही क्षती झाली असली, भागवतामध्ये अनेक भगवंताचे चरित्र, भक्तांचे चरित्र, त्या चरित्रांना जर योग्य न्याय देऊ न शकलो
तर याच सत्संगाचे बाळक समजून या सत्संगाची अशीच सेवा करण्याची शक्ती भगवान आम्हाला देव अशा आशीर्वादांची अपेक्षा ठेवून आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. यामध्ये काही जर तुम्हाला रुचिकर लागलं असलं तर त्याचे यशचे भोगता इष्टदेव भगवान स्वामीनारायण आणि माझे जे दोघं गुरु ज्यांनी मला या सत्संगाचा मार्ग दाखवला, ज्यांनी या व्यासपीठाच्या गादीवर बसण्यासाठी मला लायक बनवलं, पूज्य गोविंद स्वामी शास्त्री स्वामी विश्वप्रकाश दासजी या दोघ गुरूंचे आशीर्वाद, त्यांच्या आशीर्वादामुळेच संत दीक्षा घेऊन आणि या व्यास गादीवर मी बसू शकलो. त्यांचे पूर्ण आशीर्वाद आणि भक्तांनो त्यांच्या आशीर्वादानेच हे कार्य आपण इथे करू शकलो. प्रमोद दादाला माहिती आहे, भागवताच्या कथेची गोष्ट ज्यावेळी निघाली, पहिलाच त्यांच्या मुखामधून शब्द निघाला की स्वामींची जर इच्छा असली, स्वामींचे आशीर्वाद असले तरच आपण हे कार्य करू, त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे कार्य होऊ शकणार नाही. एक वेळ नाही, 1000 वेळ प्रमोद दादांनी मला सांगितलं असेल, स्वामींच्या वचनावर त्यांना एवढी श्रद्धा आहे. मंदिराचं जे निर्माण कार्य आहे, कितीतरी वर्षांपासून आपण इथे चर्चा करत आहे, पण भक्तांनो जोपर्यंत योग्य समय येत नाही, आतापर्यंत प्रमोद दादाला माहिती आहे की स्वामी पण म्हणत होते, एवढं कार्य 20 वर्षापासून आपण जागा पाहताय, आता हे तुम्ही सोडून द्या. मागच्या वर्षी त्यांचे शब्द होते, जळगाव मध्ये मंदिर करायचं तुम्ही विसरून जा. पण भगवंतानी त्यांना अशी काही प्रेरणा दिली असेल, त्यांच्या हृदयामध्ये राहून भगवान असं बोलले असतील की नाही, हे कार्य तुम्ही पुन्हा प्रेरणा करा. त्यांच्या मुखामधून शब्द निघाले नाही, जळगाव मध्ये मंदिर व्हायलाच पाहिजे. प्रमोद दादाला अर्धी शक्ती मिळाली की बस स्वामी बोलले, आता मंदिर होऊन जाईल. भगवंताची इच्छा वर्षांपासून आहे, पण जोपर्यंत गुरुजनांचे आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत, आणि त्यामध्ये पण वडताल मॅनेजिंग ट्रस्टी बोर्ड यांचा पूर्ण सहकार्य, चेअरमॅन पूज्य घनश्याम शास्त्रीजी कालच्या दिवशी 4 वेळ त्यांनी फोन केले मला. 4 वेळ त्यांनी फोन केले की जागेचं काय केलं, जागेचं काय केलं. कालच्या दिवशी आम्ही एक जागेसाठी मीटिंग मध्ये बसले होतो, चालू मीटिंग मध्ये त्यांचा फोन आला. म्हणजे भगवंताची इच्छा आणि अशा महान संतांचा आशीर्वाद, त्यामध्ये पण माझे अतिस्नेही माझे मित्र सरजुदास शास्त्री माझ्या एक वचनाला मान देऊन, मी त्यांना सांगितलं आपल्याला जळगावला कथा करायची आहे. ते म्हणतात तुम्ही कथा करता, तुम्ही करून टाका. पण माझे वचन की नाही शास्त्री, तुम्हाला यावं लागेल, आपल्याला मंदिराचं कार्य करायचं आहे. तर शास्त्रींच्या हृदयाचे शब्द होते की कथा करू अथवा न करू, पण मंदिर करायचं असलं तर पायापासून जोपर्यंत प्रतिष्ठाची आरती होणार नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. धन्य आहे शास्त्रीजींना. पण त्यांचे गुरुपूज्य नीलम स्वामी सारंगपूर मध्ये बसले आहे, पण रोज सकाळी शास्त्रींवर फोन येतो की मंदिराचं काय झालं, मंदिराची जागा झाली नाही. त्यांना पण मंदिराची एवढीच चिंता आहे. अशा महान मोठ्या संतांचं काल आपण ऐकलं, पूज्य बालकृष्ण शास्त्रीजी, धर्मप्रसाद शास्त्रीजी, पूज्य नौतम स्वामी, पूज्य के शास्त्रीजी, महान महान संतांचे आशीर्वाद
त्यांची कामना, त्यांची भावना, तेच आपलं मंदिराचं पूर्णताचं फळ आहे. दरेक भक्तांना माझी विनंती आहे, 25 वर्ष आपण उशिरा आहे, आता उशीर करायचा नाही की अजून वाट पाहायची आहे. प्रमोद शेठ म्हणतात आता वाट पाहण्यासारखं नाही. तर भक्तांनो, या आयोजकांनी सुंदर जे आयोजन केलेलं आहे, 5 वर्षाचं, जमीन पण भगवंताची इच्छा आहे म्हणजे थोड्याच दिवसामध्ये ते नक्की करतील. पण सर्व आयोजकांनी असं नक्की केलं. मधल्या पिरियड मध्ये मला बोलवून आणि सर्वांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी आपल्याला अशी कथा करायची आहे. बायांनी टाळ्या वाजवल्या, पुरुषांनी कमी वाजवल्या. मी त्यांना नाही सांगितलं की आपल्याला मंदिर करायचं आहे. सर्वांचा आग्रह होता, नाही, 5 वर्षापर्यंत जोपर्यंत मंदिर पूर्ण होईल तोपर्यंत आपल्याला हे कार्य चालू ठेवायचं आहे. तर सर्व आयोजकांनी असं नक्की केलेलं आहे की पुढच्या जानेवारीमध्ये, डिसेंबर एंड ते जानेवारीमध्ये, कारण की सर्वांना अनुभव होऊन गेला, एप्रिल मे मध्ये कथा ठेवायची की नाही. जानेवारी मध्ये सर्वांची इच्छा अशी आहे की भव्य आपण मंदिराचा प्लान करून आणि सुंदर असं आयोजन करू आणि त्याच वेळी मंदिराचं भूमिपूजन पण ठेवू. सर्वांची तयारी आहे. स्त्रियांनी जय बोलवली. बोला स्वामीनारायण भगवाननी. भक्तांनो, पुढच्या जानेवारीमध्ये सर्वांना माझी विनंती आहे की सरजू शास्त्रीचा पण आपण टाइम आतापासूनच घेऊन ठेवू, नाहीतर ते सटकून जातील. जानेवारीमध्ये भगवंताला अशी प्रार्थना करा, मंदिराचं भूमिपूजन पण सोबत होईल, आचार्य महाराज पण येतील, अनेक संत विभूती पण येतील. आर्थिक मदत तर आपण सर्व करू, पण भक्तांनो, जोपर्यंत मंदिर होणार नाही तोपर्यंत भक्तांना माझी अशी विनंती आहे की भगवंताला प्रसन्न करण्यासाठी काहीतरी तुम्ही नियम घ्या. तप केल्याशिवाय भगवान लवकर प्रसन्न होत नाही. सर्व भक्त असं नियम घ्या की जोपर्यंत मंदिर होणार नाही तोपर्यंत रोज मी 1 माळा करेल, 5 माळा करेल, 1 जनमंगलचा पाठ करेल, 1 शिक्षापत्रीचा पाठ करेल. आणि अनुभव करून पहा, आर्थिक मदतीपेक्षा पण हे नियम जर तुम्ही घेसाल, 1 माळा, 2 माळा, 5 माळा, 1 वेळ शिक्षापत्रीचा पाठ करेल, जोपर्यंत मंदिर होणार नाही तोपर्यंत 1 वेळ जनमंगलचा पाठ करेल. आपल्यासाठी सर्वांनी सुंदर शिक्षापत्री मराठीमध्ये इथे छापलेली आहे. त्यामध्ये जनमंगल पण आहे, हरिकवच पण आहे, विष्णू नाम सहस्त्र आहे. कोणी जनमंगलचा नियम घ्या, कोणी विष्णू सहस्त्रचा नियम घ्या. जर हा नियम घेसाल तर जरूर मंदिर आपलं लवकरात लवकर पूर्ण होईल. तर भक्तांनो, शेवटी प्रभू चरणी प्रार्थना, 7 दिवसापर्यंत मी आणि सरजू शास्त्री वेड्या वाकड्या शब्दांमध्ये दोघं आम्ही इथे 2-2, अडीच तास प्रवचन केलं. भाषामध्ये काही जर क्षती झाली असली तर हंसक्षीर न्यायेनं, ज्याप्रमाणे हंसापुढे तुम्ही दूध ठेवा, दूध पिऊन जातो आणि पाणी राहून जातं, यामध्ये चांगलं जर असलं तर सर्व घेऊन, खराब वापस आम्हाला देऊन आणि आपलेच बाळक समजून सर्वांच्या हृदयामध्ये राहिलेले श्रीकृष्णचंद्र परमात्म्याला वंदन करून आणि या उत्सवामध्ये सर्व जे यजमान आहे, कथाचे मुख्य यजमान, महोत्सवाचे मुख्य यजमान, संहिता पाठचे यजमान, ज्यांनी
100 रुपयापासून लाख रुपयापर्यंत या उत्सवामध्ये दान दिलेलं आहे। अशा सर्व भक्तांना नामी अनामी कितीक भक्तांचे आपण इथे नाव घेऊ, पण सर्व भक्तांना त्याचप्रमाणे ज्यांनी शारीरिक सेवा दिलेली आहे, कठोऱ्या गावाच्या महिला मंडळाला 7 दिवस स्वतःचं घर सोडून शेती सोडून आणि 24 तास इथे उत्सवामध्ये ज्यांनी सेवा दिलेली आहे, कोडवदच्या मुलांना, बामणोदच्या मुलांना, जळगाव मधले पण जे स्वयंसेवक होते, शारीरिक सेवा ज्यांनी ज्यांनी या उत्सवामध्ये दिलेली आहे त्यांना पण भगवान खूप सत्संगाचं बळ देवो, यशस्वी ठेवो। सर्व यजमान परिवारांना, स्वयंसेवकांना या व्यास गादीवरून आमच्या दोघ भक्तांचे, पूज्य गुरु लोकांचे आशीर्वाद, भगवंताच्या नामस्मरणासह इथे आपण कथाला समाप्त करू, समाप्तीची जाहिरात करू। बोलो स्वामीनारायण भगवान, स्वामीनारायण नारायण यात्रा इथे पूर्णताच्या किनारीवर आहे। आपण या ज्ञान यज्ञाची समाप्ती करू त्यावेळी फक्त 45 सेकंद ज्या देशात आपण राहतो, ज्या भारत देशामध्ये आपण राहतो, आपली माँ भारती भारतला आपण एक बार डोळे बंद करून आणि या भारत भूमीला आपण वंदना करू, मनोमन प्रणाम करू आणि नंतर आपल्या पुढच्या कार्यक्रमाचा आपण प्रारंभ करू। माँ भारतीला वंदना करून आता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाचा इथे प्रारंभ करू। परमपूज्य शास्त्री स्वामी पुरुषोत्तम प्रकाशदासजी खूप सुंदर सुदामा चरित्र त्याची आपल्याला इथे कथा ऐकवली। मंदिराची इथे जाहिरात झाली आहे, मंदिराचं बांधकाम पूर्ण होणारच आहे। सर्वात जास्ती प्रार्थना मला असं वाटतंय की प्रमोद शेठची भगवान ऐकतील,
कारण खूप त्यांचा भाव आहे आणि आम्ही त्यांच्याजवळ राहतो म्हणजे आम्हाला पण अनुभूती आहे की मंदिरची ज्यावेळी गोष्ट निघते त्यावेळी खऱ्या हृदयानं हे इतके मोठे हरिभक्त गदगद कंठित होऊन जातात आणि म्हणतात, स्वामी केव्हा आमच्या इथे मंदिर होईल. तर सर्व भक्तांनी ह्यामध्ये सहकार तर दिलाच आहे. सर्व भक्तांना इथे महाप्रसादामध्ये मोहन थाळचा प्रसाद इथे मिळणार आहे. म्हणून सर्व भक्तांना विनंती, शांततेनं सभा मंडपामध्येच बसायचं आहे. मात्र अर्धा तास पाऊण तासाचा आपला हा कार्यक्रम आता इथे शेष आहे. आजच्या या महाप्रसादाचे यजमान आहे प्रोफेसर नारायण खडके. यांच्याकडून महाप्रसादासाठी रुपये 21,000 आज मिळाले आहे. तर मी नारायण खडके यांना विनंती करतो स्टेजवर येतील. परमपूज्य स्वामी गोविंद प्रसाद दासजी पुष्पमाळा टाकून त्यांचं स्वागत करतील. आपल्या मंदिराच्या बांधकामासाठी भक्तानं उदार भावनेनं जो दानाचा प्रवाह सुरू केला आहे त्यामध्ये श्री नेमिचंद नारायण तळेले व सौभाग्यवती कल्पना तळेले यांच्याकडून मंदिरासाठी रुपये 51,000 ची देणगी आणि कुमार पराग नेमिचंद तळेले यांच्याकडून 1 वर्षाचा पूर्ण पगार मंदिरामध्ये मिळाला आहे. धन्यवाद. मी नेमिचंद नारायण तळेले यांना विनंती करतो आणि कुमार परागला पण विनंती करतो, तो पण स्टेजवर येईल. त्यानंतर मंदिर बांधकामासाठी मात्र जळगावच नाही पण इतर गावाचे जे भक्त आहेत त्यांना पण अशी इच्छा आहे की आमच्या या जळगाव जिल्ह्याच्या शहरामध्ये सुंदर नव्य भव्य मंदिर होईल. तर रुपये 11,111 अक्षर निवासी कल्पनाबेन रामानंद मोदी, हस्ते स्वामी रामप्रकाश दासजी बुरानपूर वाले, बुरानपूरचे भक्त आहे पण आपल्या मंदिरासाठी रुपये 11,111 ची देणगी त्यांनी. सुगंधी यांच्याकडून पण रुपये 5,001 ची देणगी मिळाली आहे. धन्यवाद. रामानंद मोदीला मी आहुत करतो, स्टेजवर येतील. आणि संजय सुगंधी त्यांना पण आहुत करतो, ते पण स्टेजवर येतील. पूज्य वक्ताश्री कडून पुष्पमाळा स्वीकारतील. सुंदर मंडपामध्ये आपण हरिभक्त विभागामध्ये सोफे ठेवले आहे. लंकामध्ये लक्ष्मणजी एकच वेळा गेले, रावणच्या गादीवर बसले तर रावणचे विचार त्यांना आले. असा प्रभाव आसनामध्ये असतो, गादीमध्ये असतो. आपल्या या सभा मंडपामध्ये आपल्या समोर हे सोफे ठेवलेले आहे. 7 दिवस पर्यंत अनेक दानवीर दाता आणि अनेक भक्त, त्या अनेक संत सुद्धा त्या सोफ्यावर बसलेले आहे. तर सोफ्याचा एक सेट म्हणजे सोफा सेट म्हणजे त्यामध्ये 2 खुर्ची येईल आणि एक हा मोठा सोफा येईल, ज्या सोफ्यावर संत पण बसलेले आहे. या सोफा सेटची किंमत अशी लगभग 10,000 मध्ये आम्हाला इथे पडला आहे. पण ज्याला प्रसादीचा पाहिजे असला आणि ह्या पारायणाची काही स्मृती पाहिजे असली तर रुपये 7,001 मध्ये एक सोफा सेट इथून देण्यात येईल. तर सोफा सेट, तर ज्या भक्तांची इच्छा असेल तो इथे व्यवस्थापकाचा संपर्क करेल. तर भक्तांनो, आपल्या इथे आज श्री स्वामीनारायण गुरुकुल भुसावल येथून परमपूज्य सद्गुरु शास्त्री स्वामी के शास्त्रीजी व परमपूज्य भंडारी स्वामी इथे आले आहेत. तर त्यांचे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहे. तर मी परमपूज्य शास्त्रीजीला विनंती करतो. पूज्य शास्त्रीजी, तुम्ही इथे
या जळगाव गावाच्या भक्तांना आशीर्वाद द्या आणि असा आशीर्वाद द्या की 5 वर्षाच्या बदले मात्र 3 वर्षामध्ये आमच्या या जळगाव शहरामध्ये सुंदर नव्य भव्य मंदिर तयार होईल। तर आइए परम पूज्य श्री के शास्त्री जी। वर्णिवे शर्मणीय दर्शनम मंदासरुचिदाननाम्बुजम पूजितम सुरनरोत्तमैर्मुदा धर्मनंदनमहं विचिन्तये। इष्टदेव भगवान स्वामीनारायण श्रीमद भागवत त्याचे वक्ता महोदय आदरणीय संत पुरुष शास्त्री सरजूदास जी एवं शास्त्री पीपी शास्त्री जी, आयोजक आशीर्वाद देणारे स्वामी गोविंद प्रसाद दास जी, सभामध्ये उपस्थित भंडारी स्वामी, ज्ञान स्वामी, राम स्वामी वगैरे मंचस्थ उपस्थित संत वर्ग, नारायण स्वामी, त्याचप्रमाणे सभामध्ये बसलेले जळगाव गावातील महान भाग्यशाली असे भक्तजन आणि महिला वर्ग, सर्वांच्या मनोमनी सर्वांच्या कानोकानी एकच अशी धून आहे की जळगाव मध्ये मंदिर जरूर व्हायला पाहिजे। आजपासून नाही परंतु 20-25 वर्षापासून या जळगाव मध्ये मंदिर व्हायला पाहिजे अशी वार्ता चालू आहे। भगवान स्वामीनारायण यांनी सांगितलं, शुभ संकल्प करा, तो शुभ संकल्प पूर्ण होतो। केव्हा होतो? समय संजोग येतात तेव्हा होतो। वृक्षांमध्ये केळी जेव्हा तुम्ही लावा 1 वर्षानंतर त्याला फळ येतं। खिरणीचं झाड तुम्ही लावा, खिरण्या ओळखता लहान लहान पिवळ्या असतात, त्या खिरणीचं झाड तुम्ही लावा तर त्याला 22 वर्षानंतर फळ येतं। आंबा लावा तर 5 वर्षानंतर त्याला फळ येतं। परंतु आता कृत्रिम याप्रमाणे असं निघालेलं आहे की आज आंबा लावा, उद्याच्या दिवशी तुम्हाला फळ देतं। पण जळगाव सत्संग समाज याप्रमाणे आहे। रामायणामध्ये सांगितलं आहे की जळगावचा सत्संग कसा आहे। एक सुमन पद एक सुमन फल, एक फल ही केवल लागही। समाजामध्ये 3 प्रकारचे मानव असतात, त्याप्रमाणे जळगाव मध्ये माणसं कसे आहे? 3 प्रकारचे आहे। 3 प्रकारच्या माणसांमधून कोणता श्रेष्ठ आहे ते मी दावतोय। एक सुमन फल, गुलाबाच्या झाडाला फक्त फूल येतं, फळ येत नाही, ते 1 नंबरचं। फूल येतं, फळ येत नाही। पण त्याचप्रमाणे समाजामध्ये पण मला पहा आणि फुलं वाहा असे पण असतात। तो एक प्रकारचा क्रम झाला। दुसरा क्रम, एक सुमन पद एक सुमन फल। सुमन फल, सुमन म्हणजे फूल, फूल आणि फळ। आंबा आहे, आंब्याला बारीक बारीक फुलं येतात पण कैरी मोठी राहते। एक सुमन पद एक सुमन फल। दुसरा माणूस असा असतो, बोलतो आणि त्याप्रमाणे करतो। तिसरा मनुष्य, एक सुमन पद एक सुमन फल, एक फल ही केवल लागही। तिसरा मनुष्य असा असतो, तिसरा वर्ग असा असतो की केवळ बोलत नाही, मला वाह फुलं वाह ते करत नाही, मी बोलतो आणि करतो तसा पण नाही, पण डायरेक्ट फळ धावतो। असे जळगावचे आमचे हरिभक्त आहे, डायरेक्ट फळ। आणि शास्त्रीजी
त्यांना असे वक्ते मिळालेले आहे. आणि जे आतापर्यंत आमच्या वडिलांनी म्हणजे भोगे शास्त्री आपण तुम्ही ओळखत असाल, शास्त्री कृष्ण स्वरूपदासजी, त्याचप्रमाणे नीलकंठ शास्त्री, त्याचप्रमाणे केशव कृष्ण केशवदासजी, प्रज्वलदासजी, त्यांचे गुरु पुरुषोत्तम चरणदासजी, नीलकंठ शास्त्री, अशा लोकांनी प्रयत्न करून करून या जळगाव मध्ये बीज लावला आहे आणि आज त्या बीजाला फळ लागण्याची तयारी आहे. म्हणून या दोघं वक्त्यांना इंटरनॅशनल वक्ते आहे दोघी, असं नका समजा की फक्त घरची मुलगी दान बराबर असं नका समजा. अखिल खानदेश सत्संगाच्या साधू संतांनी आजपर्यंत वडताल संस्थामध्ये जन्म घेतल्यानंतर काय काय काम केले तुम्हाला माहिती आहे? जन्म वडताल संस्थामध्ये घेतला म्हणजे दाखल झाले आणि दाखल झाल्यानंतर कर्मभूमी गुजरातला बनवली आणि गुजरातला कर्मभूमी बनवल्यानंतर एक विचार असा आला की नाही, आपल्या कर्मभूमीला आपण जागृत करायला पाहिजे. हे दोन वक्ते आपल्याला असे मिळाले आहे की जळगाव मध्ये जे मंदिर होणार आहे ते इसी मे मंदिर करण्यासाठी इतकी ताकद त्यांना भगवान स्वामीनारायण देव आणि त्यांच्या सोबत असणारे आमचे डायरेक्ट फळ लावणारे. डायरेक्ट फळ कोणाला माहिती आहे? फणसाच्या झाडाला अखंडीशी फुलणी येत आणि काही देत नाही, डायरेक्ट फळ असे आमचे प्रमोद दादा डायरेक्ट फळ लावणारे. तर अशा व्यक्त्या या ठिकाणी एकत्रित झालेल्या आहे. त्यांच्या सोबत आम्ही पण आहे, त्यांच्या सोबत आम्ही पण आहे. जळगाव हे मध्यबिंदू आहे आणि या जळगावमध्ये मंदिर व्हायलाच पाहिजे याप्रमाणेची तमन्ना आदी अनादी कालापासून आमच्या गुरुवर्यापासून थेट सर्व बेंडाडे डॉक्टर इथे होते, नंदू बेंडाडे होते आणि सर्व मोठे मोठे इथे होते. परंतु स्वतःच्या अभिमानामुळे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीप्रमाणे त्याप्रमाणे ते होऊ शकलं नाही. परंतु आज हे सर्वस्व आपण विचारून राहिलेलो आहे की हे मंदिर होणार होणार आणि होणार आणि त्याविषयी करणार आणि करणार इतकी शक्ती आम्ही या भगवान स्वामीनारायणच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि प्रार्थना करून माझे मी दोन शब्द संपवतो. कदाच शास्त्रीजींनी सांगितलं त्याप्रमाणे नियम तुम्ही जरूर ठेवा, जरूर याप्रमाणे ठेवा. मी अकलाला मंदिर बनवलं, फक्त 10 घर सत्संगीचे होते. किती? फक्त 10 माणसं आणि 10 स्त्रिया. 10 स्त्रियांनी असा नियम घेतला की रोज भगवंताला आम्ही जन्मंगलवार एक तांदूळ तळू. श्री कृष्णाय नमः, श्री वासुदेवाय नमः, हरिकृष्णाय नमः, याप्रमाणे 108 नाव आहे. 108 नावाप्रमाणे तुम्ही जर चढवा आणि ते पुण्य जर एकत्रित झालं आणि ते पुण्य एकत्रित झाल्यानंतर त्या पुण्याची समाप्ती या कथा ठिकाणी तुम्ही करा. किंवा आम्ही या मंदिरासाठी या वक्त्यांना आयुष्य देण्यासाठी आणि या वक्त्यांना आम्ही शक्ती देण्यासाठी हे प्रयत्न करीत आहे. हे प्रभू, यांना तुम्ही सुंदर अशी शक्ती द्या, अशी सुंदर बुद्धी द्या आणि त्याप्रमाणे वडताल संस्थेचं असं महानिर्माण या ठिकाणी होईल. एक कल्याणाचं केंद्र होईल. त्याप्रमाणे शुभ संकल्प करा. आम्ही पण करतो असतो. धन्यवाद. जय स्वामीनारायण.